बहारदार असे बाईट साईज लाडू आहेत. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. पोहे आणि गुळाचे लाडू आहेत बघा. आणि यामध्ये ना हे लाडू करताना कुठलंच फॅन्सी इन्ग्रेडियंट विकत आणायची गरज नाही. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्ये तयार होतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. बरं, तुम्हाला सांगते, हे लाडू न पाक करायचा आहे, न साखरेचं सिरप करायचं, काही नाही. झटकीपट तयार होतात. न असं वाटीभर तुम्हाला तुपाचा वापर करायचा. इतकी सोपी रेसिपी आहे. अतिशय खुसखुशीत होतात. महिना दीड महिना ठेवले तरी असेच राहतात, खराब होत नाही. पण इतके छान आहेत ना, टिकणार नाही, तो लगेच संपतात. चला तर मग साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 2 कप पोहे, कांदे पोह्याचे पोहे असतात, जाड पोहे, तेच घेतलेत. 1 कप शेंगदाणे, अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस, 15 काजू, 3 टेबलस्पून इथे पंपकिन सीड्स घेतलेत, 2 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 15 बदाम. यासोबतच इथे मी घेणार आहे 1.5 कप गूळ आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप. सगळ्यात आधी पोहे भाजून घ्यायचे. पोह्यांमुळे हे लाडू ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत चवीचे होतात. तर इथे 2 चमचे साजूक तूप. हे लाडू करायला आहे ना खूप काही असं जिन्नस लागत नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात. आता तुपामध्ये पोहे घालायचे आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी पोहे भाजण्या इतपतच 2 चमचे तूप घातलं पुरेसं आहे. खूप जास्त तुपाची अजिबात आवश्यकता नाही. चला, पोहे छान चुरचुरीत झाले. हे बघा, छानपैकी असे चुरचुरीत झाले की हे एका डिशमध्ये काढायचे. मध्ये खड्डा करायचा असा, म्हणजे मग गरम वाफ निघून जाते. याच तव्यामध्ये आणखी चमचाभर साजूक तूप घालूयात. आता सगळ्यात आधी शेंगदाणे भाजायचे. आणि शेंगदाणे अर्धे कच्चे होत आले की मग पुढे काय करायचं ते बघूयात, पण पूर्ण नाही भाजायचे. हे लाडू इतके कमाल होतात चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. सगळे पौष्टिक घटक आहेत. यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे. गुळाच्या ऐवजी गुलकंद वगैरे जरी घातलं ना, किंवा खजूर किंवा डेट सिरप हेच घालून जरी केलं तरी हे तितकेच रुचकर होतात चवीला. चला, आता शेंगदाणे बघा अर्धे कच्चे भाजून झाले. तर यामध्ये घालूयात तीळ, यासोबतच पंपकिन सीड्स, बदाम, काजू आणि सुकं खोबरं. थोडी खारीक पूड जरी घातली तरी चालेल. आता हे सगळं एकत्र छान भाजून घ्यायचं. खोबरं वगैरे करपवायची गरज नाही, हलकंसं फक्त ते जास्त दिवस टिकावं म्हणून गरम करून घ्यायचं. हे बघा, खूप असा रंग वगैरे बदलायची गरज नाही. गॅस बंद करायचा. फक्त हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे याला आहे ना तेल छान सुटतं आणि लाडू बांधताना पाक वगैरे करायची गरज नाही पडत. साधी सुटसुटीत रेसिपी आहे. आता हे भाजलेले पोहे घ्यायचे मिक्सरमध्ये. बघा, एकदम कुरकुरीत झालेत. आणि शक्यतो असं आहे ना, मोठं मिक्सरचं भांडं घ्या, म्हणजे एका दमात सगळं आपलं मिश्रण तयार होतं. आता झाकण लावून मिक्सरमध्ये हे चांगलं बारीक दळून घ्यायचं. चला, आता ही पूड काढूयात. हे बघा, एकदम पीठ तयार करायचं. ओबडधोबड पण नाही ठेवायची, रवाळ पण गरज नाही आहे. जितकं शक्य होईल ना तितकं हे बारीक करून घ्यायचं. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुकामेवा घालून घ्यायचा. सगळा सुकामेवा एकाच वेळेस घातला तरी काहीच हरकत नाही. सुकामेवा देखील मिक्सरला छान दळून घ्यायचं. आता खूप बारीक पूड केली नाही तरी चालेल. आता हा सुकामेवा या पोह्यांमध्ये मिसळूयात आणि यामध्ये गूळ घालायचा. 1.5 कप गूळ बरोबर लागतो. कमी गोड हवं असेल कमी गूळ घातला तरी काही हरकत नाही. आता हे मिश्रण एकत्र करायचं. आता हे मिश्रण एकत्र गुळासोबत पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे गूळ या मिश्रणासोबत एकजीव होतो आणि लाडू वळताना सोपं जातं. चला, आता हे फिरवूयात. परफेक्ट. हे बघा,
गूळ पण छान एकजीव झाला आणि मिश्रणही छान वाटून तयार आहे. अगदी साधी आणि नो फेल रेसिपी. आता हे मिश्रण काढूयात. हे बघा, अगदी सहज लाडू बांधले जातात. छान लाडू बांधला जातो आणि अगदीच वाटलं की नाही होते तर थोडं साजूक तूप लावा. सगळं मिश्रण तयार आहे. आता यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप, दिसायला सुरेख दिसतात म्हणून नंतर घालायचे. थोडेसे पंपकिन सीड्सही घालूयात. वेलदोड्याची पूड, सुंठ पूड. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे. लहान मोठे तुम्हाला जमतील त्या आकाराचे लाडू बांधून घ्या. मी शक्यतो लहान लहानच करते हे लाडू, कारण मग बाईट साईज खायला छान वाटतं आणि दिसायलाही सुंदर दिसतात. लिंबाच्या आकाराचे लाडू मी बांधून घेते. काहीच कष्ट पडत नाही. लाडू अगदी सहज आणि जास्त तुपाचाही यामध्ये मारा नाही आहे. अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत. वा, अरे गेल्या आठवड्यातले लाडू संपले पण. मी घेऊ. ओके, छान झालं. तर लिंबाच्या आकाराचे केले तर या प्रमाणामध्ये बरोबर 27 लाडू बांधून होतात. आणि तुम्हाला कधीही वाटलं की मिश्रण हलकंसं सुकं सुकं झालंय, लाडू बांधायला त्रास होतोय, तर थोडंसं मिश्रण गरम करा. हलकंसं गरम झालं तरी लाडू पटकन बांधले जातात. चला तर मग हे लाडू आहे ना, महिना दीड महिना छान टिकतात आणि मस्त असेच खमंग राहतात. कुरकुरीत तर राहतात पोह्यांमुळे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.